गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक धीरज पुरी आणि पुरवठा अधिकारी एस राठोड यांनी 6 मार्चला देवरी तालुक्यातून छत्तीसगड राज्यात जाणारा एसपी राईस मिल कोहमारा यांचा धान्य असलेला ट्रक पकडत देवरी तहसील कार्यालयात जमा केला। यावेळी पुरवठा निरीक्षकाने ट्रक चालकाचा माहिती घेतली असता ट्रक चालकाने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने ट्रक देवरी तहसील कार्यालयात जमा करत पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने पणन अधिकारी विवेक इंगळे यांच्याकडे पाठवला। आता पणन अधिकाऱ्यांनी देवरी तहसील कार्यालय गाठत ट्रक चालकाचा बयान घेतला असता ट्रक चालकाने रास्ता विसरल्याचे सांगत पणन अधिकाऱ्यांनी ट्रक राईस मिलमध्ये आणून खाली करून दिला। मात्र देवरी तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक आणि पुरवठा अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्यवाहीचा काय असा प्रश्न निर्माण होत असून अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय। तर मिळालेल्या माहितीनुसार याच ट्रक चालकाने घुमारा येथील धान्य खरेदी संस्थेतून याआधी देखील धान्य राईस मिलमध्ये नेऊन गेले माहिती आहे। त्यामुळे ट्रक चालक हा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एसपी राईस मिलचा पत्ता विसरला कसा हा प्रश्न निर्माण झाला। त्यामुळे जिल्हा पणन अधिकारीता घुमारा येथील धान्य खरेदी केंद्रावर हा ट्रक आणि ट्रक चालक कितीदा धान्य घेऊन गेला याची माहिती घेऊन काय कार्यवाही करतात की पुन्हा एका अधिकाऱ्याने केलेल्या कार्यवाहीला हुसकावून लावत एसपी राईस मिलला पुन्हा क्लीन चिट देतात हे पाहण्यासारखं असेल। धानाची डिओ आम्ही एसपी राईस मिल यांना दिलेला होता। सदरचा धान घुमारा विकास सोसायटी येथून एसपी राईस मिल या ठिकाणी तो जाणे अपेक्षित होते। त्या पद्धतीने सदरचा ट्रक चालकाने सदरच्या धानाचा ट्रक हा एसपी राईस मिल जवळूनच नेला। मात्र तो पुढे काही अंतरावर गेल्यानंतर त्या ठिकाणी तो पुरवठा निरीक्षक वगैरे यांनी त्याला विचारणा केली। त्या बाबतीमध्ये त्यांना तहसील कार्यालयामध्ये नेण्यात आलेली होती। त्यावर तहसीलदार साहेबांनी आमच्याकडे याबाबत चौकशी करून कारवाई करण्याबाबत कळवण्यात आलेली होती। त्यानुसार मार्केटिंग फेडरेशनने त्या प्रकरणी चौकशी केली। संबंधित ट्रक ड्रायव्हरने मिल त्याला लक्षात न आल्यामुळे तो काही अंतर पुढे निघून गेला। यामुळे आम्ही रस्त्यावर वळवायला जागा नसल्यामुळे मला वळवता आली नाही अशा पद्धतीने त्याने राईस मिलरने आपल्याकडे खुलासा सादर केलेला होता। त्यानुसार आम्ही सदरचा ट्रक हा तहसील कार्यालयामधून राईस मिलरमध्ये पोच करून खाली करण्यात आलेला आहे, भरडाई करून CMR जमा करण्यासाठी। सर, हा ट्रक याआधी पण त्या संबंधित संस्थेवर कितीदा आलेला आहे? नाही, सध्या त्याची माहिती नाही आमच्याकडे, पण माहिती घेऊ तिची। सर, रस्ता बोलण्यावर तर ड्रायव्हर दारू वगैरे पिया क्या लगता है आपको? नाही, आता तो विषय आपल्या काय त्याची कल्पना नाही। ड्रायव्हर दारू पिला होता, पण तो रस्ता लक्षात नाही आला आणि पुढे निघून गेला असं तो बोलला। फक्त आपण गाडी खाली केली आहे, कारवाई नाही केली का गाडीवर? नाही, गाडीवर काही कारवाई करण्याचं काही कारण नाही। शासकीय माल असल्यामुळे तो आपण मिलमध्ये सुपूर्द केला आणि त्याची भाड्यासाठी पुढील प्रक्रिया करण्यात त्यांना। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।